कल्पना करा, एक स्त्री आपल्या बहिणीचं पत्र वाचते. त्यात लिहिलेलं असतं, मी आत्महत्या करणार आहे. तिला वाचवण्यासाठी ती युद्धग्रस्त देशात पाऊल टाकते आणि सुरू होतो असा प्रवास, जो फक्त बहिणीचा नाही तर संपूर्ण अफगाणिस्तानच्या वेदनांचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत इराणी दिग्दर्शक मोहसेन मखमलबाफ यांचा जगप्रसिद्ध चित्रपट कंदाहारची कथा आणि त्यामागचा अर्थ. नफास नावाची एक अफगाण महिला कॅनडामध्ये शांत आणि सुरक्षित आयुष्य जगत असते. पण एके दिवशी तिला तिच्या बहिणीचं पत्र मिळतं. त्या पत्रात लिहिलेलं असतं की सूर्यग्रहणाच्या दिवशी ती आत्महत्या करणार आहे. हे वाचून नफास एक मोठा निर्णय घेते. ती पुन्हा अफगाणिस्तानात जाणार आणि वेळ संपण्याआधी बहिणीला वाचवणार. ती इराणमधून अफगाणिस्तानात प्रवेश करते. तिला बुरखा घालावा लागतो, ओळख लपवावी लागते आणि प्रत्येक पावलावर भीतीसोबत जगावं लागतं. प्रवासाच्या सुरुवातीलाच तिची लूट होते आणि सोबतचे लोक तिला सोडून परत जातात. पण नफास थांबत नाही. ती एकटीच पुढे जाण्याचा निर्णय घेते. प्रवासात अनेक भयावह दृश्य नफास पाहते. भूक, दारिद्र्य, अपंगत्व आणि निराशा. देशभर पसरलेल्या लँडमाईन्समुळे अनेकांचे हातपाय गेलेले असतात. युद्धाने केवळ इमारती नष्ट केल्या नाहीत, तर माणसांचे भविष्यही हिरावून घेतले आहे. नफासला सतत जाणवत राहते की या समाजात स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिले जात नाही. महिलांना शिक्षण नाही, स्वातंत्र्य नाही आणि स्वतःचा आवाजही नाही. एका डॉक्टरकडे गेल्यावर तिला दिसते की महिला रुग्णांची तपासणीही पडद्यामागून केली जाते. चित्रपटातील हे प्रसंग कोणत्याही भाषणापेक्षा जास्त प्रभावी ठरतात. या प्रवासात नफासला अनेक वेगवेगळे लोक भेटतात. एक लहान मुलगा जो तिचा मार्गदर्शक बनतो, एक डॉक्टर जो स्वतःही या परिस्थितीमुळे निराश झालेला असतो आणि अनेक असे लोक जे रोज जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. प्रत्येक भेट अफगाणिस्तानच्या वास्तवाचे नवे रूप दाखवते. सूर्यग्रहणाची वेळ जवळ येत आहे. नफास अखेर कंदाहारच्या दिशेने पोहोचत असते. तिचे लक्ष अगदी समोर असते, पण प्रवास जसजसा पुढे जातो तसतसे तिचे स्वातंत्र्य कमी होत जाते. चित्रपटाच्या शेवटी ती कंदाहारच्या जवळ पोहोचते, पण प्रेक्षकांना स्पष्ट उत्तर मिळत नाही. ती बहिणीला भेटली का? तिने तिला वाचवले का? दिग्दर्शक हा प्रश्न मुद्दाम अनुत्तरित ठेवतो. या चित्रपटात मोहसेन मखमलबाफ यांनी वास्तवाला प्राधान्य देत संवेदनशील दिग्दर्शनातून प्रभावी सामाजिक संदेश दिला आहे. नफासची भूमिका नेलोफर पाझिरा यांनी साकारली असून त्यांचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आहे. त्यांच्या खऱ्या अनुभवांमुळे या भूमिकेला अधिक भावनिक खोली मिळते. चित्रपटातील अनेक कलाकार व्यावसायिक नव्हते. अनेकांनी स्वतःचे जीवन पडद्यावर साकारले, म्हणून चित्रपटात डॉक्युमेंटरीसारखी वास्तववादी भावना निर्माण होते. साधे पण प्रभावी छायाचित्र, वाळवंटी परिसर आणि शांत फ्रेम्समुळे एकाकीपणा आणि वास्तव अधिक तीव्रतेने जाणवते. कंदाहार ही केवळ एका बहिणीची कथा नाही, तर अफगाणिस्तानातील सामान्य लोकांच्या वेदनांचा दस्तऐवज आहे. विशेषतः तालिबान राजवटीचा महिलांच्या आयुष्यावर झालेला परिणाम तो प्रभावीपणे दाखवतो. हा चित्रपट फक्त एक प्रवास नाही, तो एका स्त्रीच्या आशा, भीती आणि संघर्षाचा प्रवास आहे. संवाद कमी, पण शांतता आणि वास्तवादी दृश्य यांच्याच जोरावर तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. युद्ध जिंकणं म्हणजे खरंच विजय आहे का? हा चित्रपट उत्तर देत नाही, पण एक प्रश्न नक्की सोडतो. जेव्हा संपूर्ण समाजच कैद झाला आहे, तेव्हा खरे स्वातंत्र्य कोणाला मिळणार? नफासची कथा वैयक्तिक असली तरी ती संपूर्ण देशाच्या वेदनांचं प्रतीक बनते. आणि म्हणूनच कंदाहार हा चित्रपट एक अनुभव आहे जो मनाला हादरवतो. नमस्कार, मी सुनीता. हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.